विभाग, राज्य मराठी विकास संस्थान, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेली 3 महिने सतत आज मंचावर उपस्थित असलेले माझी मैत्रीण किरण चेटवणकर, भाऊ विनायक निकम, अनिल रोजडे साहेब, तसंच बगीचा छेडा, लायन्स क्लबची आमच्या मोरे मॅडम आणि माझ्या मैत्रिणी शिल्पा कुरवडेकर, सुषमा पाटील मॅडम, रंजना, तसेच आमचे इतके 3 महिने आमच्या अडसूळ मॅडम यांच्याबरोबर साथ देत होत्या आणि त्यांचे खूप आभार मानते की मी आणि अडसूळ भाऊ पण आहेत. हे सातत्याने या सभागृहामध्ये ज्या ज्या योजना राबवतात त्याच्यामध्ये ते सक्रिय असतात. खूप छान वाटतं. आज आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते. आज 3 महिने सतत या माझ्या मैत्रिणी यांच्या तुम्हाला शिकवत होत्या. या साहित्य जल्लोष ह्या एक अखिल भारतीय मराठी राज्य परिषद आहे, त्याच्या त्या सदस्य आहेत आणि त्या खूप अभ्यासिक आहेत. तुम्हाला तुमचं भाग्य की तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी अशा टीचर मिळाल्या, कारण त्यांचं मराठीवर अतिशय प्रभुत्व आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनात जातात. मराठी काय आहे, मराठी भाषा कशी घडली याबद्दल त्यांचं परीक्षण आहे, अभ्यास आहे. ते सगळीकडे जातात आणि ते तुम्हाला टीचर लागले. म्हणून सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते की आमच्या परिसरात रिक्षावाले आहेत पण ते आमचे बंधूच आहेत आणि त्यांना शिकवण्याचा जे तुम्हाला सन्मान मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आज तुम्ही पाहिली मराठी भाषा किती छान आहे, किती त्याला गोडवा आहे, बरोबर ना? आणि प्रत्येकाला आलं पाहिजे. आता आपण भारतामध्ये पाहिलं, जसं कर्नाटकला गेलं तिकडे तुल्लू आहे, केरळी आहे, गुजरातला गेलं गुजरात लँग्वेज आहे, कर्नाटकला गेलं तर कर्नाटक आहे. तसं मराठी महाराष्ट्रात आलीच पाहिजे. आली का पाहिजे तर प्रत्येकाला एक आपली मातृभाषा आणि त्याला 1-2 कनेक्टिव्हिटी भाषा आल्या पाहिजे. कारण आपल्या सभोवताली अशा सगळं तसं पाहायला गेलं ना, मुंबई किंवा आपलं वसई ना मिनी भारत आहे आणि वसईमध्ये ना मिनी भारत आहे. बघितलं ना, आता ते मंदिर आहे. आता आपण बघितलं की इथे बद्री विशाल मंदिर आहे, म्हणजे कुठलं आहे ते उत्तराखंडात आहे, बरोबर? मग वसई हे आता आपलं छोटं नाही राहिलं आहे, मिनी भारत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत. आल्यावर आपल्याला त्याचा एक आनंद पण मिळतो. समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपल्याला त्याचा आनंद मिळतो की मला असं काही घेत नाही. आता तुमच्याकडे सगळे पॅसेंजर बसतात. आता आपलं गाव वसई आणि कसं आहे, सागरी, नागरी आणि डोंगरी, त्यामुळे इथे जास्त करून आदिवासी विभाग आहे. तर त्यांना पण मराठी आलं पाहिजे, त्यांना हिंदी आलं पाहिजे, तुम्हाला पण मराठी आलं पाहिजे. तो एक सलोखा लागतो. पॅसेंजर आलं की तुम्हाला पण सगळं कळलं पाहिजे, ते काय बोलतात हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. तुमचीच भाषा न समजता त्यांची पण भाषा तुम्हाला कळली पाहिजे. आणि या मराठी भाषा दिन 1 मेला हे आपलं उपक्रम चालू झाला आणि आता 15 ऑगस्टला त्याची समाप्ती व्हायची होती, पण आजच्या दिवशी आपण समाप्ती करतो. तर प्रत्येकाने आता पॅसेंजर बसल्यावर स्वतः सुरुवात करायची. आता तुम्ही 3 महिन्याचा अभ्यास घेतला असेल, साधारण तुम्हाला तुमच्या मॅडमने शिकवलं असेल तर ते रोजच्या जीवनामध्ये बोललं पाहिजे. घरी पण मुलं शाळेत तर मुलांना कंपल्सरी एक विषय मराठी आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये पण तुम्ही चर्चा करा. तुमचं मराठीचं अजून तुम्ही जे काय स्पीड वाढवा. मराठीत त्यांनी शब्द दिले तर शब्द रचना कशी करायची, शब्द मॅडम आता आपल्याकडे साहित्य जल्लोषचे कार्यक्रम चालू असतात सतत, तर तसं तुमचा जर ग्रुपमध्ये त्यांची नावाची नोंद झाली असेल तर त्यांना पण आपल्या कार्यक्रमाला नक्कीच त्यांना पाठवत जा. म्हणजे ते आल्यावर आपल्याला कळेल त्यांना की मराठी भाषेची कशी कार्यक्रम असतात, अभंगवाणी काय असते किंवा कीर्तनं काय असतात. तर तुम्ही आल्यावर तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. खूप छान वाटला हा उपक्रम चालू केल्यामुळे. तुम्हाला पण एक नवीन भाषा शिकायला मिळाली आणि ती आता रोजच्या जीवनामध्ये शिकायलाच पाहिजे. शिका आणि नेक्स्ट टाइम परत आम्हाला बोलवा, परत नक्कीच ते काहीतरी चालू करते की कोणी. आणि आमचा जो पण वसई तालुक्यामध्ये जो पण कार्यक्रम चालू असतो तर मॅडम तुम्हाला ग्रुपवर टाकतील, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या. हे तुम्हाला अजून कळेल की संत ज्ञानेश्वरांपासून अभंगवाणी ते आतापर्यंत आपल्या संत
मुलांनी काय केलंय, तर हे सगळं तुम्हाला कळेल, त्याच्यात तुम्हाला गोडवा तयार होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त मराठीकडे तुमचा कल जाईल. एवढंच त्यांच्याविषयी बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.